fool, these brothers my guys. Know that we fly, know that they ride or die. Why they wanna move like that? सुप्रभात मित्रांनो, कशा तुम्ही? मजेत ना? तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. एकदम रोड कसा सुकलाय बघा, एवढा छान सुकलाय रोड. आज जरा ब्लॉक करायला अजून मजा येईल, कारण पाऊस नाहीये, रस्ताही सुका आहे. ओला असला तर टेन्शन असतं. आज तसा झालाय उशीरच, कारण 5:45 झाले आहेत. आज थोडा निघेपर्यंतच वेळ झाला, कारण माझा ह्याचा माउंट होता ना तो तुटला, तर मला दुसरा नवीन आणलेला माउंट लावायला लागला मला. पण जुना माउंट माझा तुटला, त्याच्यामुळे नवीन आणलेला लावायला वेळ गेला. पण तरी असो, पण आपल्या कामासाठी तर आपल्याला जायलाच पाहिजे. लवकर असं उशीर राहतो, आपलं काम केलंच पाहिजे आपल्याला. आज जरा धावतच जायला लागणार आहे बहुतेक, कारण 5:45 झाले इथेच, त्यामुळे आज जरा गडबड आहे. बघूया किती वेळात पोहोचतोय. अरे हे रिक्षावाले एवढ्या टर्निंगला पण स्पीड मध्ये येतात, म्हणजे कमाल वाटते मला. पॅसेंजर त्यांच्या गाडीमध्ये बसलेला असतो, त्यांना त्यांची काळजीच नाही. ऑलरेडी 15 मिनिटं उशीर झालेलाच आहे. मला तशी 20 मिनिटं लागतात पोचायला, पण कसा मग ते घाई होते 20 मिनिटं म्हणजे. आणि बरोबर अर्धा तास निघालो ना की आरामशीर हलेडुले करत गेलो तरी आरामशीर पोचता येतं. मग काळजी नसते की बाबा फास्ट पळवायची आहे किंवा स्लो पळवायची आहे. माझं एक ठरलेलं असतं की टायमिंग मध्ये पोचायचं. मग गावी जाणं होऊ दे, फिरायला जाणं होऊ दे किंवा कामावर जाऊ दे, पण टायमिंग मध्ये पोचायला जरुरी आहे. आपण जसं टाइम काढतो ना, तसे दुसराही टाइम काढत असतो आपल्याकडे. तर त्याच्या टायमाची व्हॅल्यू आपल्याला करणं खूप गरजेचं आहे. ते जर नाही केलं तर मग आपल्या टायमिंगची व्हॅल्यू होत नाही. म्हणून मित्रांनो, दुसऱ्याच्या टायमिंगचा पण विचार करत चला. हे 80च्या स्पीडने असतात. हमखास लावायला लागतं, कारण इथे खड्डे आहेत. फळ मार्केट मोठे इथे, कारण मोठे मोठे ट्रक्स टेम्पो येतात ना, त्याच्या वजनाने मग ते डांबर निघून जातात. मित्रांनो, वातावरण बघा एकदम स्वच्छ आहे, स्वच्छ वातावरण आहे.
महावीर नगर आणि ह्याच्यामध्ये हा एकच पेट्रोल पंप आहे पुऱ्या लिंक रोडला, आणि एक आहे महावीर नगरच्या चा कॉर्नरला. म्हणजे एका ठिकाणी 2 पेट्रोल पंप आहेत. त्याच्यापेक्षा एक कुठेतरी मध्ये पेट्रोल पंप बनवावं गव्हर्नमेंटने. का तर लोकांचं पेट्रोल संपल्यानंतर बिचारे धक्के मारत एस.सी. रोड पर्यंत जातात, आणि एस.सी. रोड इकडनं खूपच लांब आहे, त्याच्यामुळे त्याची खूपच चमकीचाक होते. आणि आता जर तुमचं पेट्रोल इथे धानुकरवाडीला संपलं तर ते हिंदुस्थान नाक्यापर्यंत ढकलत जावं लागते गाडी. तर मला एक विनंती आहे की मध्ये एखादा पेट्रोल पंप गव्हर्नमेंटने बनवावा, की जेणेकरून लोकांना मनस्ताप होणार नाही धक्का मारायचा. काय लोकांचं असतं की भरूया, आज भरूया, उद्या भरूया, परवा भरूया, असं असतं. पण ते संपेपर्यंत लक्ष देत नाहीत आणि मग पेट्रोल संपतं. मग त्यामुळे काय होतं माहिती आहे, मध्येच गाडी बंद पडते पेट्रोल नसल्यामुळे. मनस्तापाला सामोरं जावं लागतं, आणि त्यात पेट्रोल पंप जवळ नसल्यामुळे खूपच त्रास असतो तो. हा त्रास वाचवण्यासाठी गव्हर्नमेंटने एक लिंक रोडला कुठेतरी कोरेगाव किंवा मालाड या ठिकाणी एक पेट्रोल पंप बनवावा, जेणेकरून लोकांना मधोमध पडेल. आता तुम्ही एस.सी. रोडला गेलात तर तुम्हाला चिंचोली बंदरला एक पेट्रोल पंप मिळेल. त्याच्यानंतर पटेल आय सेंटर त्याच्या तिकडे एक पेट्रोल पंप मिळेल. तिकडनं सुटलात की गोपटेवाडी गोरखवाडीच्या तिकडे एक पेट्रोल पंप मिळेल. तिकडनं पुढे गेलात की तुम्हाला डायरेक्ट बोईसर डेपोच्या इथे पेट्रोल पंप मिळेल. पण असे एवढे जवळजवळ पेट्रोल पंप आहेत. लिंक रोडला का नाही, तर लिंक रोडला तुम्ही असे 2-3 पेट्रोल पंप बनवा, कारण ह्या लिंक रोडलाही गाड्या तेवढ्या भरपूर असतात. संध्याकाळचं तर एवढं ट्रॅफिक असतं की गाड्या चालवणं कठीण होऊन जातं. तर माझी एक विनंती आहे गव्हर्नमेंटला की पेट्रोल पंप बनवावं, जेणेकरून लोकांना त्रास नाही होणार. कारण एस.सी. रोड ते लिंक रोड खूपच डिस्टन्स आहे, खूप म्हणजे खूपच. तर धक्के मारा परत जावं लागतं. जसं आता मी बघतो माझ्या जिमजवळ चिंचोली बंदरला लोकांचं पेट्रोल पंप दिवसात तर कमीत कमी 10 ते 15 गाड्या रोज धक्का मारत जात असतात. रोज धक्का मारत जात असतात. बिचारे थकतात धक्का मारून मारून मारून. कारण चिंचोली बंदर ते एस.सी. रोड जवळजवळ 3 ते 4 किलोमीटर रनिंग आहे. ते 4 किलोमीटर धक्का मारत गाडी घेऊन जावं लागतं त्यांना. तुम्हाला एक विनंती आहे माझी की लिंक रोडला 2 ते 3 पेट्रोल पंप कशाही करून टाकावे. आम्हा बाईकवाल्यांना, कारवाल्यांना, ट्रॅक्टरवाल्यांना, ट्रकवाल्यांना तर मनस्ताप होणार नाही धक्का मारायचे किंवा टोईंग करायचे. कधी कधी काय असतं, माणूस कामाच्या ह्याच्यात असतो, त्याच्यामुळे त्याला कळत नाही की अरे पेट्रोल भरलाय की नाही आपण. मला असं वाटतं की आपण जाऊ एवढ्या ह्याच्यात, पण ते होत नाही ना. माझी विनंती आहे की जरा बनवावं. बाकी मित्रांनो, आता पाऊस थोडा कमी झालेला आहे. आता तुम्ही पिकनिकला आणि या सगळ्या गोष्टीला जाऊ शकता, पण धबधबे किंवा काय म्हणतात ते नद्या नाले या ठिकाणी जाताना थोडं काळजी घ्या. स्वतःच्या जीवाची काळजी घ्या, दुसऱ्याच्या जीवाची काळजी घ्या, की जेणेकरून एन्जॉय करता येईल. पण पाण्यात न जाताही एन्जॉय करता येतं. पाण्यात जायलाच पाहिजे असं काही नाही आहे. लांबूनही बघता येतं. तर आम्हीही जातो, आम्ही एन्जॉय करतो, आम्ही खूप मजा करतो. कधी पिकनिकला गेलो तर पाण्यात जात नाही. तर आपल्याला माहिती आहे की आपल्याला थोडं कंट्रोल होणार नाही किंवा आपल्याला पोहता येत नाही.
एक जातो म्हणून दुसरा जातो असा हिशोब असतो. काळजी घ्या जरा, बस बाकी काही नाही. जेणेकरून ती कायमची पिकनिकची आठवण राहील अशा काही घटना घडवू देऊ नका. ए बाबा इतक्या जाऊ ते जायचं तर मला तिकडनं, पण कॅन्सल केलं. पण रोज एकच रोड असतो, म्हटलं आज तुम्हाला दुसरा रोडही दाखवूया. इच्छापुरती मारुती गाया हे आहे चिंचोली बंदर. तर आता आपण पोहोचतो आपल्या ठिकाणी. बस काही सेकंदच राहिलेली आहे, जेणेकरून आपल्या कामाला पोहोचतोय. पण आलो आता. आज खूपच आभाळ क्लिअर आहे. क्लायंट आलाय. हॅलो हॅलो. प्रसाद भाई गुड मॉर्निंग. चला मग आता तुमचा निरोप घेतो. पुन्हा भेटू उद्या पुढच्या व्हिडिओ. बाय बाय.